महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ निवेदक प्राध्यापक विसूभाऊ बापट यांच्या लोकप्रिय कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचा 3150वा प्रयोग आज दादरमधल्या शिवाजी नाट्य मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थिती दर्शवली होती। याच दरम्यान विसूभाऊ बापट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रख्यात कवी विसूभाऊ बापट आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, लोकशाही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सर, कुटुंब रंगलय काव्यात याची सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास कसा सुरू झाला? तो मोठा प्रवास आहे दादा। 26 जानेवारी 1981ला सुरुवात झाली। 47 वर्षे मी हा कार्यक्रम करतोय। मराठी कविता ऐकण्याचे कान तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याप्रमाणे कान तयार झालेले आहेत, कारण त्यामुळेच तर माझ्यानंतर कवितांचे कार्यक्रम करणारे अनेक जण तयार झालेले आहेत। ते आपल्या कविता सादर करतायत आणि त्याला प्रेक्षक भरभरून दाद देत आहेत। याचाच अर्थ माझा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि आज 3150वा प्रयोग करतो आहे। देश विदेशात आजपर्यंत कार्यक्रम झालेले आहेत। 2 वैशिष्ट्ये आहेत की कार्यक्रम सलग 11 तास ऐकवला, ज्याची नोंद लिमकानं घेतली। सलग 15 तास दुसरा कार्यक्रम ऐकवला, ज्याची नोंद लिमकानं दुसऱ्यांदा घेतली आणि वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये कार्यक्रमाची नोंद झाली। मराठी कविता गिनीज बुकपर्यंत पोहोचवणं हे आपलं ध्येय आहे। सर, मराठी कविता घराघरात पोहोचवण्याचं श्रेय आपल्याला जातं। सुरुवातीला आव्हानात्मक होतं? हा, आव्हान कुठलं तरी असतंच ना प्रत्येकाला। काही कष्टाविणं फळं ना मिळतंय, तुझं कळतंय परिणा वळतंय। कष्ट करावे लागतात, आव्हान पेलावी लागतात, त्याच वेळेला मोठेपणे येतं, सहज नाही येत। तर तो आव्हान पेलली त्याप्रमाणे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।